नमस्कार. मध्यंतरी मला दोघा तिघांनी प्रश्न विचारला होता का की केशरी भात, गोड भात, नारळी भात ह्यामध्ये फरक काय? तर केशरी भात आणि गोड भात एकच असतो, नारळी भात वेगळा असतो. तर आज मी मुद्दाम त्यासाठी दाखवणार आहे की केशरी भात कसा असतो. तर बघूया केशरी भात. केशरी भाताला लागणारं साहित्य: आपण एक बाउल बासमती तांदूळ घेतलाय, तो धुवून घेतलेला आहे. अर्धा बाउल साखर घेतली आहे, तुम्हाला जास्त हवा तर तुम्ही जास्त घेऊ शकता. 1.5 ते 2 बाउल दूध. केशर दुधामध्ये घालून घेतलेलं आहे. फोडणीला 3 वेलच्या, 3 लवंग, तूप, काजू, वेलची पावडर, बेदाणा आणि बदाम. आपण गॅसवर कुकर गरम करत ठेवलाय. आता आपण ह्याच्यात तूप घालून घेणार आहोत. साधारणतः 2 चमचे तूप घेतलंय. आता हे तूप जरा गरम झालं की आपण त्यात काजू, बदाम, बेदाणा परतून घेणार आहोत. बदाम, तुम्हाला कापून घालायचे असतील तरी चालेल. बरेच जण केशरी भाताला गोडा भात म्हणतात आणि दुसरं म्हणजे नारळी भातात नारळाचं दूध घालतात आणि केशरी भात हा साधा दुधात केला जातो, पाण्यात केला जात नाही. बरेचदा बदाम असा फाटकन फुटला जातो, तर ती काळजी घ्या. आता आपले बदाम तांबूस झालेत, आपण काढून घेणार आहोत. आपण काजू घालून घेऊया. आपले काजूही गुलाबी झालेत, आपण ते काढून घेऊया. बेदाणा घालूया. आपला बेदाणा झालाय, तो काढून घेऊया. आता तूप तापलं असल्यामुळे मी 2 मिनिटं गॅस बंद करते. ह्याच्यातच आपण वेलची आणि लवंग फोडणीला घालूया. साधारण सिकेपी लोकांकडे गोड पदार्थामध्ये, भात वगैरे मध्ये लवंग घातली जाते. आता आपण गॅस पेटवूया. लवंग आणि वेलची झालेली आहे. आपण धुतलेला तांदूळ घालूया. तो 1 मिनिट परतून घेऊया. आता आपण थोडीशी मीठ कणी घालून घेणार आहोत. केशराचं दूध घालूया. आता आपण ह्याच्यात 1.5 ते 2 बाउल दूध घालूया. आता आपण ह्याच्यात वेलची पूड घालून घेऊया. आणि आपण आता ह्याला 2 शिट्या देऊया. बरेचदा आपण खिचडी वगैरे किंवा पुलाव काही करताना इथून सगळं पाणी बाहेर येतं, मसाल्याचं येतं किंवा अशी खिचडी उतू जाते. त्यासाठी आपण काय घेणार आहे, हा टिश्यू पेपरला होल करून इथे मी टिश्यू पेपर अडकवून घेणार आहे की जर पाणी आलं तर ते इथेच राहील. आता आपला केशरी भात झालेला आहे. आता आपण हा मोकळा करून ह्याच्यात ड्रायफ्रुट्स आणि साखर घालणार आहोत.
हा गरम असल्यामुळे पाक करून घ्यायची गरज नाही. बरेच जण पाक करून सुद्धा घालतात. आता आपण ह्याच्यात अर्धा बाऊल साखर घालणार आहोत. तुम्हाला जास्त हवी तर तुम्ही घालू शकता. आता आपण एक 2-3 मिनिटं मंद गॅसवर हा ठेवणार आहोत, तर साखर आपली वितळली जाईल. आता आपण बघूया आपलं झालं का. आपली साखर वितळलेली आहे, ह्याला लागलीच नाहीये. आपला केशरी भात झालाय. आता आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत.